मी नाना सुगलाब शेतकी तलवळे. बायोफॅक्टर कंपनीचे साहेब आमच्याकडे आले होते डेमोसाठी. तर आपण त्यांच्या थ्रू एक डेमो घेतला होता त्यांच्याकडून. तर आपण एका लाईनला रासायनिक अधिक त्यांचं बायोफॅक्टरचं जैविक आणि एक लाईन अशीच आपण न काय करता घेतलेली, म्हणजे त्याला रासायनिक नाही आणि जैविक नाही. असं असताना आपण तिथं जर ओव्हरऑल रिझल्ट जर बघितले तर ह्याला आपण काहीच टाकलेलं नाही, त्याच्यापेक्षा जास्त रासायनिकला फुटवे आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त फुटवे रासायनिक आणि बायोफॅक्टर त्यांचं जे टाकलं होतं त्याला आहेत. फरक असा जाणवतो की इकडं 4-5 फुटवे आहेत जिथे आपण खत आपण काही टाकलेलं नाही. रासायनिकमध्ये 6-7 फुटवे आहे आणि बायोफॅक्टरमध्ये रासायनिक अधिक बायोफॅक्टरमध्ये 7-8-9 पर्यंत फुटवे आहे. आणि त्यांची ग्रोथ झाडाची वंशी पानांची फुटवे हे सुद्धा चांगले. तुम्ही शेतकऱ्यांना काय सजेस्ट कराल सर? तुम्ही म्हणजे मी घेतलेल्या अनुभवाप्रमाणे तुम्ही हे टाकू शकता, अनुभव घेऊन बघू शकता. हे नक्कीच खत चांगलं आणि त्याचं मूळ काम काय तर उपलब्ध जमिनीत टाकलेलं खत आहे ते मुळ्यांना उपलब्ध करून देणं हे त्याचं प्रमुख काम. आणि हे रिझल्ट आपल्याला किती दिवसात दिसले साधारण सर? हे रिझल्ट आता आपल्याला 10 दिवसातलेच हे रिझल्ट आहेत, जास्त दिवस काय झालेले नाही. 10 दिवसापूर्वीच आणि हे डेमो घेतलेले आहे. तुम्ही रिझल्टने सॅटिस्फॅक्ट आहे सर? हो नक्कीच. धन्यवाद सर. थँक्यू.